जवळपास 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे असे पर्वत आहे तिथे आणि इथे तुम्ही नेचर पाहू शकता. पल्ले मस्त येईल का आमच्या का 2 आलेच वाटतं. तर आपण गोकाकच्या वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलेलो आहोत. खूप जबर वॉटरफॉल आहे मित्रांनो, नक्कीच पहा. त्या जुन्या इमारती वॉटरफॉलच्या शेजारी. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत गोकाकच्या वॉटरफॉलला. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोहोचलो आहोत गोकाक वॉटरफॉल इथे. हे वॉटरफॉलच्या अगोदरचा थोडा नजारा तुम्हाला दाखवतो. चला तर आता वॉटरफॉल पाहूया. इथे एक हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं एक सुंदर असं कलाकृतीचं मंदिर आहे. इथे एक दुसरं मंदिर दिसतंय आपल्याला. शक्यतो साऊथ इंडियन मध्ये अशीच मंदिरे दिसतील आता सगळीकडे. ते एक तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो. इकडून साईडने रोड आहे. हा आपला मित्र आहे वैभव चव्हाण. हा आहे गोकाकची नदी. आणि आता खाल्ला वॉटरफॉल. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत गोकाक वॉटरफॉलला. समोर तुम्ही वॉटरफॉल दिसतोय तुम्हाला. हा खूप मोठा वॉटरफॉल आहे, पण आपण तुम्हाला दुसरा व्ह्यूने दाखवतो. त्याच्या अगोदर तुम्ही एक गोकाक नदी आणि त्याच्या आसपासचा जो मंदिराचा प्रदेश आहे तो पाहून घ्या. इथे एक मंदिर आहे वॉटरफॉलच्या शेजारी. इथे एक लंडन ब्रिज सारखा एक ब्रिज आहे. रिव्हर क्रॉस करायला तो चालू आहे असं वाटत नाही, कारण त्याच्यावरून कोणी जात नाही. पाहू आपण तो चालू आहे तर. तुम्हाला वॉटरफॉलची बॅक डाऊन साईड दाखवतो खालीचे. वॉटरफॉल किती मोठा आहे याचा एक अंदाज आहे. तोपर्यंत या वॉटरफॉलमध्ये येणारा पाण्याचा फ्लो पाहून घ्या.
या गोकक वॉटरफॉलच्या शेजारी आपण या अशा इंग्रजांनी 1887 मध्ये बांधलेल्या दगडाच्या भिंती पाहू शकतो. इमारती आहेत त्या. तो इथे जुन्या काळी वीज निर्मिती केंद्र असणार आहे, त्याच्याशी संबंधित आहे ते. मला ह्या साईडने अँगलने गोकक वॉटरफॉल झूम करून दाखवतो. गोकक वॉटरफॉल आहे तोच दुसऱ्या साईडने अँगल घेण्यासाठी किंवा व्ह्यू पाहण्यासाठी इथे एक दगडाची निर्मिती केलेली आहे या अशा टाईप. तर या दगडाला ओलकाट रॉक म्हणून हे नाव दिलेलं आहे. हा ओलकाट रॉक्स हा स्वित्झर्लंडचा माणूस होता. कधी नाव दिले त्याला इंगोकर ओलकाट लिमिटेड विच गोलकमेंट आर डिव्हिजन. तर चला आता आपण त्या गोलकट रॉकवर उभे राहून या गोकक वॉटरफॉलचा आनंद घ्यावा. इथे एक ब्रिज आहे, एका साईडने कठडे तुटलेले आहेत, दुसऱ्या साईडचे सागोत आहे. खाली असं काही खोल तरी नाही आहे गावासारखं. चला आणि इथून तुम्ही असा अमेजिंग व्ह्यू पाहू शकता. खतरनाक व्ह्यू येते, खतरनाक. ही आहे नदीचे पात्र आणि नुकताच नदीला पूर येऊन गेलेलं दिसतं साईडच्या कप्प्यावरून. तिकडून एक साईडला रोड आहे, त्या रोडच्या साईडने तुम्ही डायरेक्ट त्या घरापर्यंत येऊ शकता. तिथून तुम्हाला चालतच यावं लागतं. ते खाली एक निळ्या आकाराचं घर आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि आता ह्या साईडने आपण वॉटरफॉलचं झुमिंग कर. त्याच्यावर एक घटप्रभा नावाचं एक पक्षी अभयारण्य आहे आणि त्याच्यावर एक डॅम पण आहे आणि त्याच्यावर एक अजून एक वॉटरफॉल आहे. अशा प्रकारे हा निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा वॉटरफॉल आहे. नेपाळपासून 80 किलोमीटर अंतरावर आपण येऊ शकतो. घटप्रभा डायरेक्ट टाकलं डायरेक्ट किंवा गोकक वॉटरफॉल म्हणून जरी तुम्ही गुगल मॅपवर टाकलात तरी आपण इथपर्यंत पोहोचू शकतो.